नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे किंवा कविता आहे त्याचं नाव काय? उडान. काय आहे तिचं नाव? उडान. आणि उडान यांचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. आता आपण पहिला पाहणार आहे शब्दात. काय पाहणार आहे? पहिला आपण पाहणार आहे शब्दात. हिंदीतून हिंदी आणि मराठीतून. अगण म्हणजे आग आणि इथे पण आग. उपलब्ध म्हणजे प्राप्त आणि इथे पण मिळवा. कंटक म्हणजे काटा आणि इथे काटा. कमान म्हणजे धनुष आणि इथे पण धनुष्य दिलेले आहे. तीर म्हणजे बाण आणि इथे पण बाण दिलेला आहे. तर याप्रमाणे हा जो शब्दार्थ आहे त्यांचा शब्द हिंदीतून हिंदी आणि मराठीतून अशा प्रकारे तुम्हाला दिलेले आहेत. तर चला बघून घ्या अजून. बघा इथे तुम्हाला दिलेले आहे. अजून बघा, नमन म्हणजे नमस्कार आणि इथे पण नमस्कार. निमंत्रण म्हणजे न्योता आणि इथे आमंत्रण. बयान म्हणजे वळण आणि इथे पण वळण. मस्तक म्हणजे माथा आणि इथे कपाट. सायबान म्हणजे छाया देनेवाला आणि इथे छाया कास्ट. काय दिलेलं आहे? छाया कास्ट. हतेली म्हणजे करतल आणि इथे पण करतल. तर याप्रमाणे असं शब्दाचा अर्थ असा वळण दिलेले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा इथे काही कविता दिलेल्या आहे आणि कविताचा प्रश्न आणि उत्तर असा प्रमाणे दिलेले आहे. बघा तुम्हाला मी कविता वाचून देणार आहे. बघा, अंधेरे के इलाकों में किरण मांगा नहीं करते, जहां हो कंटकों का वन सुमन मांगा नहीं करते, जिसे अधिकार आदर का झुका लेता है स्व मस्तक नमन स्व में मिलते हैं, नमन मांगा नहीं करते, परों में शक्ति हो तो नाप लो उपलब्ध नभसारा, उडानों के लिए पक्षी गगन मांगा नहीं करते. तर हा बद्दल तुमचा ही कविता दिलेली आहे आणि इथे काही प्रश्न किंवा उत्तरे दिलेले आहे जे तुम्हाला इथून शोधून लिहायचं आहे, परंतु मी तुम्हाला दिलेले आहेत. तर चला बघून घ्या. तर पहिला प्रश्न काय आहे? पद्यांश में पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पहिला आहे तुमचा आकलन कृती आणि इथे आकलन कृती दिलेले आहे. बघा, इंसान को ये नहीं मांगना चाहिए. इंसान यांना हा सगळं नाही मागू शकतं. तर यांचं उत्तर कशाप्रमाणे दिलेले आहे? बघा, उत्तर आकृती पूर्ण करा. इंसान को ये नहीं मांगना चाहिए. इंसान यांना हा सगळं नाही मागू शकतं. तर याप्रमाणे सूर्य की किरण, याप्रमाणे सूर्याची किरण आणि सुमन आणि गगन आणि नमन हा सगळं जे आहे माणूसला नाही मागू शकतं. तर याप्रमाणे इथे सही दिलेले आहे. तर आता आपण दुसरा पाहणार. बघा तुमच्या समोर आता दुसरा प्रश्न आलेला आहे. दुसरा प्रश्न काय आहे? यह गगन नहीं मांगते हैं क्योंकि. यह म्हणजे हा गगन नाही मागते कारण. तर यांचं कारण आहे यह गगन नहीं मांगते हैं क्योंकि हा सगळं गगन नाही मागत आहे कारण पक्षी गगन नहीं मांगते हैं क्योंकि उनके हौसले बुलंद होते हैं. पक्षी हा गगन नाही मागू शकतं कारण की त्यांचं हौसले खूपच बुलंद होते. त्याप्रमाणे पक्षी जे आहे ते गगन नाही मागू शकतं. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. आता बघा तुमच्या समोर अजून प्रश्न आलेले आहेत ते आपण आता पाहणार आहे. बघा पहिला, अंधेरे के इलाके में कवि का क्या तात्पर्य है? अंधेरे यांचा इलाकातून कवी यांचं काय तात्पर्य आहे? अंधेरे के इलाके में कवि का तात्पर्य है जीवन में संकट की स्थिति का निर्माण हो जाना. जीवनातून संकटच्या स्थितीतून त्यांचं निर्माण होऊन जाणारा. कळलं की नाही? हो. तर चला दुसरा बघून घ्या. नमन इन्हें मिलता है. नमन कोणाला भेटत आहे? जो सचमुच आदर का अधिकार होता है. ज्यांच्याकडे सचमुच म्हणजे खरंच आदरचा अधिकार होऊन जात आहे त्यांना आपण नमन नाही मागू शकतो. कळलं की नाही? हो. आता आपण पाहणार आहे तिसरा. यांचं पहिलं बघा, वही सारा नभ नाप सकते हैं. तेही सारा नभ नापू शकतो. कोण? जिनके पैरों में शक्ती होती है. ज्यांच्या पैरामध्ये शक्ती होतात किंवा ज्यांच्या पैरामध्ये काय होतात? शक्ती असतात तेही आपल्या नभ मापून शकतो. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, भावार्थ. आता आपण पाहणार आहे भावार्थ. काय पाहणार आहे? भावार्थ. निम्नलिखित पंक्तियों का भावार्थ अपने शब्दों में लिखिए. निम्नलिखित पंक्तीचा भावार्थ आपल्या शब्दातून लिहा. तुम्हाला मी हे सांगू शकता की पद्य जे आहे ना त्याबद्दल तुम्हाला खूप कमीही प्रश्न किंवा उत्तरे तुम्हाला भेटणार आहे किंवा बघायला दिसणार आहे.
कारण की गद्यामध्ये तुम्हाला खूपच प्रश्न होते आणि इथे तुम्हाला फक्त 6 अंकाचा प्रश्न किंवा उत्तरे विचारू शकता. तर याप्रमाणे इथे ना फक्त कमीही प्रश्न आणि उत्तर होते. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. निम्नलिखित पंक्तियों का भावार्थ अपने शब्दों में लिखिए. पैरों में शक्ती हो तो नाप लो उपलब्ध नवसारा. जेव्हा तुमचा पैरामध्ये शक्ती होता तर तुम्ही नापून शकतो पुरा उपलब्ध. उडानों के लिए पक्षी गगन मांगा नहीं करती आणि उडाण्यासाठी पक्षी गगन नाही मागू शकतो. तर याप्रमाणे यांचं उत्तर आहे. प्रस्तुत गजल में कवी कहते हैं, प्रस्तुत गजलातून कवी म्हणत आहे की जिनके पंखों में शक्ति होती है, ज्यांचा पंखावर शक्ती होते, वे संपूर्ण आसमान को नाप लेते हैं, ते संपूर्ण आसमानाला नापू शकतो. यानी जिसके पास, यानी ज्यांच्याकडे पाप, साहस व वीरता, नीटप्रमाणे ऐकून घ्या, पाप, साहस आणि वीरता होते, या जिनके हौसले बुलंद होते आणि त्यांचे हौसले खूपच बुलंद होते, वे असंभव कार्य भी संभव करते, ते आपला असंभव कार्य भी संभव करू शकतात. जैसे की आसमान में विचरण करना, जसं की आसमानमध्ये विचरण करायचा, या उडना, या उडून जातो, तो पक्षियों का कम काम होता है, ते कोणाचं काम होते, ते पक्षी यांचं काम होते. और वे तो गगन में नित्य संचार करते आणि ते तो गगनावरून नित्य संचार करू शकतो. उन्हें उड़ने के लिए किसी भी गगन मांगने की आवश्यकता नहीं होती. त्यांना उडण्यासाठी किंवा वाहनसाठी कोणताही आवश्यकता नहीं होती. अर्थात जहाँ चाह वहाँ राह अपने आप निर्माण हो जाती है. अर्थात त्यांच्याकडे जहाँ चाह किंवा राह ते आपोआप त्यांचा निर्माण होऊन जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा. आता हा तुमचा दुसरा आकलन दिलेले आहे. बघा किती छोटी आहे. तर यानंतर तुम्हाला मी परत सांगत आहे, की यांच्या जे प्रश्न आणि उत्तरे होता ना, ते तुमच्यासाठी खूपच कमी होता. तर याप्रमाणे तुम्ही असा नाही विचार करायचा, की यांचं उत्तर इतकं कमी आहे, तर आपण कसं करणार? असं नाही. ज्याचं कविता जसे असतात, तसंही त्यांचे प्रश्न उत्तर पण असतात. कळलं? हो. तर चला. बघा, पद्यांश पढ़कर के अनुसार कृतियां कीजिए. आपल्याला पद्यांश पढ़ून त्यांची कृती करायचं आहे. तर पहिला काय आहे? सही विकल्प चुनकर पूर्ण वाक्य फिर से लिखिए. आपल्याला सही विकल्प चुनून त्यांना पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघा पहिला, व्यक्ती को इसके सपने अपने आप आते हैं. व्यक्ती यांना किंवा माणूस यांना आपोआप असा सपना येतात. कोणकोणता? बघा, पहिला, जिससे वो मन व प्राण से प्यार करता है. ज्यांच्या व मनात किंवा प्राणातून प्यार म्हणजे प्रेम करत आहे. दुसरा, जिससे वो नफरत करता है. ज्यांच्यासाठी ते नफरत करतात. आणि तिसरा, जिससे वो सहायता की अपेक्षा करता है. ज्यांच्याकडे वो सहायताची अपेक्षा करतात. तर याप्रमाणे हा सही विकल्प असा प्रमाणेही आपण चुनू शकतो. दुसरा आहे तुमचा, ये अग्नि की मांग नहीं करते. हा अग्नी यांचा मांग नाही करते. तर याप्रमाणे जे पहिला प्रश्न होता त्यांचा आता आपण उत्तर पाहणार आहे. सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखो. बघा, व्यक्ति को इसके सपने अपने आप आते हैं जिससे वो मन व प्राण से प्यार करता है. व्यक्ती म्हणजे माणूस यांचं स्वप्न त्यांना आपोआप येते, ज्यांच्याकडे वो मनातून किंवा प्राणातून प्रेम करत आहे. कळलं की नाही? हो. आता आपण दुसरा पाहणार. ये अग्नि की मांग नहीं करते. हा अग्नीचा मांग नाही करते. कारण बघा यांचा प्रश्न, जिन्होंने पश्चाताप की अग्नि में जलना स्वीकार किया. ज्यांनी पश्चातापचे अग्नीवर जलना स्वीकार केलेले आहे. दुसरा, जिन्होंने पश्चाताप की अग्नि में जलना अस्वीकार किया है. ज्यांनी पश्चातापच्या अग्नीनं जलना अस्वीकार भेटलेले आहे किंवा करलेले आहे. ग, जिन्होंने पश्चाताप की अग्नि में दूसरों को जलाना तय किया था. ज्यांनी पश्चातापच्या अग्नीला दुसऱ्याला जाण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा तय केलेला आहे. तर यांचं उत्तर बघा, ये अग्नि की मांग नहीं करते. हा अग्नीची मांग नाही करत. जिन्होंने पश्चाताप की अग्नि में जलना स्वीकार किया है. ज्यांनी पश्चातापचे अग्नीवर जलना स्वीकार केलेले आहे, ते अग्नीत मांग नाही करतो. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. आता बघा, आपल्याकडे अजून प्रश्न किंवा उत्तरे आहेत, ते नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा. दुसरा, आकलन कृती, पद्यांश पढ़कर ऐसे प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्न शब्द में हो. ज्यांचं उत्तर निम्न शब्दातून आलेलं आहे. तर पहिला काय आहे? निमंत्रण. काय आहे? निमंत्रण. बघा यांचं उत्तर, किसने बिना सपने अपने आप आते. कोणाला सपने अपने आप येते. तर याप्रमाणे यांचं काय आहे? निमंत्रण. पश्चाताप, पद्यांश में किस अग्नि के जलने की बात हो रही है.
कोणत्या अग्नीचं जळण्याची बातमी होऊ शकतो? तर याप्रमाणे यांचे उत्तर असंही दिलेले आहेत. आता आपण पाहणार आहे सत्य या असत्य पहचानून लिहायचं आहे. तर पहिलं आहे, जिसे मन प्राण से चाहते उसके सपने नहीं होते. तर हा असत्य आहे, कारण की ज्यांचं आपल्याला मन प्राणातून जाते त्यांचेही सपने आपल्याला भेटत आहे. दुसरा, पश्चाताप व्यक्ती को बाहर से जला देते हैं. पश्चाताप हा व्यक्तीतून बाहेरून जाळून जात आहे. तर याप्रमाणे यांचं उत्तर कसं आहे? याप्रमाणे यांचे उत्तर आहे असत्य. मग दोघांचं उत्तर काय आहे? तुमच्या समोर असत्य दिलेले आहे. आता आपण इथे भावार्थ पाहणार आहे. बघा, निम्नलिखित पंक्तियों का भावार्थ अपने शब्दों में लिखिए. निम्नलिखित पंक्तीचा भावार्थ तुम्ही आपल्या शब्दातून लिहायचा आहे. बघा, जिन्होंने कर लिया स्वीकार पश्चाताप में जलना. ज्यांनी केलेले हे स्वीकार पश्चातापातून जळणा. सुलगते आप बाहर से आंगन मांगा नहीं करते. तुम्ही सुलगत आहे बाहेरातून आग मांगा नहीं करता, नाहू कर शकतं. तर याप्रमाणे यांचा भावार्थ कसं आहे? कवि कहते हैं कि जिन लोगों ने अपने आप को पश्चाताप की आग में जलना स्वीकार कर लिया है. इथे कवी काय म्हणत आहे की ज्या लोकांनी आपे आप म्हणजे आपण आप पश्चातापमध्ये जळण्याचा स्वीकार केलेले आहे, त्यांना कोणीही रोकू शकत नाही, त्यांना कोणीही रोकू शकत नाही. ऐसे लोग पश्चाताप के अग्नि में अंदर से सुलगते हैं. आणि अशा प्रकारे लोक जो आहे ते पश्चातापची अग्नीमध्ये आतून जळत आहे आणि लेकिन वे बाहर से अग्नि की मांग नहीं करते, परंतु ते बाहरातून अग्नीचा मांग नाही करते. पश्चाताप की अग्नि से बढ़कर कोई दूसरी अग्नि नहीं हो सकती. पश्चाताप या अग्नीतून बघतर कोणताही अग्नी नाही होऊ शकत. काय करते? कोणताही अग्नी नाही होऊ शकत. तर याप्रमाणे इथे कवीने असा भावार्थ दिलेला आहे की ज्या लोकांचा मनात काय असतात? ज्या लोकांचा मनात अग्नी असतात त्या लोकांना पश्चाताप करायचा कोणताही दुसरा मार्ग नाही ठाऊ शकतं. कळलं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशा प्रकारे पद्यांशांचं प्रश्न उत्तर आपल्या समोर आलेले आहे आणि त्यांच्या शोध कशाप्रमाणे आपल्याला करायचं आहे. इथे तुम्हाला मी परत सांगत आहे की जे पद्यांश होते ना, त्यांचे प्रश्न किंवा उत्तरे खूपच कमी होते. तर याप्रमाणे आपण त्यांचे प्रश्न आणि उत्तरे किती पाहिलेले आहे हे तुम्हाला कळणार आहे. आणि जे स्वमत आहे ना, त्यामध्ये तुम्ही प्रस्तावना पण लिहिणार, ते अजून वाढत आहे. परंतु इथे मी नेहमीच प्रमाणात जसं आहे तसंही लिहिलेले आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्हाला असं वाटत आहे की हे जे तुम्हाला स्वमत मी दिलेलं आहे याबद्दल तुम्ही अजून लिहू शकता, तर तुम्ही लिहू शकता. ते तुमचं गलत होणार नाही. फक्त हे विचारून लिहायचं आहे की जे कवितामध्ये आहे, जे तुमचा पंक्ती दिलेला आहे भावाचा, तेही तुम्हाला लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर चला, नमस्कार. धन्यवाद.